कोण जातीवाद करतंय? मराठ्यांनी कधी केला नाही, करणार सुद्धा नाही, आणि मी ती हो बी देणार नाही. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आहे. चहा कोणी प्यायचा नाही, चहा जरी प्यायला गेला तर चहा गिलास पाणी प्यायची, अर्धाच कप चहा प्यायचा. सेपरेट चहा पिल त्याला सुद्धा दंड होईल. एक चहा दोघांना प्यायचा. पिंडा लावून द्या, पण एक कप दोघांच्याच हातात पिकला पाहिजे, डबल करून. ते आधी चहा सांगायचा, चहा टेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गिलास सांगायचा. 2000 रुपये दंड, 2000. टपऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या नाहीत मराठ्याच्या, इथून गावातून न्यायच्या. गावातल्या उडाल्या तर भरगाव जाऊन पुढे घेऊन यायचं. दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही, दारू सुद्धा मराठ्याची जिंकत आहे. बाहेर जायचं नाही तर मुंडावाडीत 2 दुकान आहेत, मुंडावाडीच्या दुकानावर प्यायचं आणि इथून खिशात घालून न्यायची, पण फाट्यावर घ्यायची नाही. त्यांचं म्हणणं होतं की काय जातीय तेढ निर्माण होतोय बीड जिल्ह्यात, असं होतंय, किंवा अनेक त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. कोणी जातीवाद केलाय? आम्ही कधी जातीवाद केला? त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं, शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं. मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका? आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. कोण जातीवाद करतंय? मराठ्यांनी कधी केला नाही, करणार सुद्धा नाही, आणि मी ती हो बी देणार नाही. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आहे, शांततेत राहा. आता वेळ निघून गेलेली, त्यामुळे ते असं करणार आहेत. शांततेनं बघा, बघूयात किती दिवस अन्याय करतात, होऊ द्यात चुका, नंतर बघूयात. आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं, आणि मराठा राहणार आहे. मी तो पाठीमागं सुद्धा मराठा शांत राहिलेला आहे. गेली असं लोकसभा होऊन विधानसभेला बघू, आपण कोणाचं नाव घेतलं नाही, त्या टायमाला नाव घेऊ. हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील एका गावामधला आहे. या गावामधल्या मंदिराच्या पारावर कशा पद्धतीनं आव्हान केलं जातंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलंच असेल. मात्र या संपूर्ण व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आव्हान सुद्धा केलंय, आणि ते बोलले सुद्धा. ते म्हणतात सर्वांनी शांत राहावं, हे किती दिवस अन्याय करतील, म्हणजे त्यांचा पूर्ण रोष हा त्या ठिकाणच्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यावर होता, आणि त्या नेत्यांच्या बाबतीत ते बोलत होते की हे अजून किती दिवस अन्याय करतील, ते सहन करा, फक्त आपण शांतता राखा, असंच आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपल्याला सरळ सरळ कशा पद्धतीचं वातावरण राज्याच्या राजकारणामध्ये बघायला मिळालं होतं. इतिहासामध्ये कधीही अशा पद्धतीच्या घटना राज्यामध्ये किंवा देशामध्ये कुठेही घडताना दिसल्या नव्हत्या, पण मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. पण मात्र याचा जास्त प्रभाव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. या संपूर्ण घटनेला कोण कारणीभूत आहे, कोण अशा पद्धतीनं जातीवाद करत आहे, असे विविध प्रश्न या संपूर्ण याच्यातून निर्माण होतात. नेमकं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.